याचा सूत्रधार कोण आहे? तो कोण आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी गरिबांचे पैसे हडपले? तो कोण आहे त्यांनी या जिल्ह्याच्या जवळपास 3000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून गोरगरीब जनतेच्या भावनेशी खेळ केला? अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये या मधल्या कालावधीमध्ये बंद झाल्या. काही चांगल्या गोष्टी बंद झाल्या, काही वाईट गोष्टी बंद झाल्या. दहशत बंद झाली, वाळू तस्करी बंद झाली, मटके बंद झाले आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की मोठ्या देवीचं दर्शन पण बंद झालं. कोणीतरी पुढाकार घ्यावा. दाते सर, तुम्ही तरी मोठ्याला न्या. आमच्या भगिनी फसल्या. लोकांना वाटलं आयुष्यभर मोठ्याला जायला मिळेल, पण शिस्ते झालं आणि मोठा बंद झालं. याचं मूळ कुठं आहे हे सांगायला जनतेला वेळ लागणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या पुराव्यानिशी की कोण सूत्रधार आहे, कोण मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी आरोप दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला, कोणाकडे गेला, कोणाच्या घरावर गेला, हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुरावा निश्चित सिद्ध करून एका एकाचे कपडे काढण्याशिवाय थांबणार नाही.